अमरावतीमध्ये स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर प्रहार जनशक्ती पक्षाने महावितरण विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहकांवर स्मार्ट मीटरमुळे अन्याय होत असल्याचा आरोप करत प्रहारने महावितरणला आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रहारच्या निवेदनानुसार पूर्वी 1 ते 1.5 हजार रुपये येणारी वीज बिले स्मार्ट मीटर बसवल्यानंतर 4 ते 5 हजार रुपयांपर्यंत वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच बिल न भरल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित करण्याची तरतूद सर्वसामान्यांसाठी अन्यायकारक असल्याचेही पक्षाने म्हटले आहे. प्रहारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांचा हवाला देत स्मार्ट मीटर प्रामुख्याने शासकीय इमारती, दुकाने आणि कारखान्यांमध्ये बसविण्याबाबत भूमिका असल्याचे नमूद केले असून सामान्य नागरिकांच्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसविणे थांबवावे अशी मागणी केली आहे. यासोबतच ज्या ग्राहकांचे जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत त्यांचे जुने मीटर तातडीने पुन्हा बसवावेत, अन्यथा महावितरण कार्यालयावर मोठ्या संख्येने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही प्रहारने दिला आहे. या निवेदनावर जिल्हा प्रमुख वसू महाराज, कामगार जिल्हाध्यक्ष गौरव ठाकरे, महानगर प्रमुख बंटी रामटेके, हॉकर्स युनियनचे शहराध्यक्ष गणेश मारोटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.